नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर आपल्या पिकाला पाणी देण्याची योग्य पद्धत कोणती, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर आपल्या पिकाला सध्याच्या कंडिशनला पाणी देण्याची योग्य पद्धत कोणती। काय आपण आपल्या पिकाला भोयट्या पाणी द्यायला पाहिजे, काय आपण आपल्या पिकाला ठिबक सिंचनद्वारे पाणी द्यायला पाहिजे, काय आपण आपल्या पिकाला तुषार सिंचनाने पाणी द्यायला पाहिजे। अखेर अशी कोणती ती पद्धत आहे की ज्यामुळे कमीत कमी पाण्यामध्ये आपलं जास्तीत जास्त क्षेत्र भिजू शकेल। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर आपल्या पिकाला पाणी देण्याची योग्य पद्धत कोणती की ज्यामुळे आपल्याला कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पीक भिजवता येईल, त्या पिकाला पाणी जास्तही होणार नाही आणि त्या पिकाला पाणी कमीही पडणार नाही। आजच्या कंडिशनला प्रत्येकाकडे ठिबक सिंचन सुद्धा उपलब्ध नाही। मग अशा परिस्थितीमध्ये असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने योग्य पद्धतीची निवड करून आपण कमीत कमी पाण्यामध्ये आपल्या पिकाला या ठिकाणी ओलिताखाली आणू शकू, हे लक्षात घ्या। तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट की सरासरीपेक्षा जरी अधिक पाऊस या राज्यात दिसत असला तरी हा पाऊस प्रामुख्याने जास्तीत जास्त कुठं पडला, कोकण आणि पूर्व विदर्भ। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, आजही मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील बराचसा भूभाग हा त्या ठिकाणी तहानलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये या असणाऱ्या जमिनीची तहान भागण्यासाठी आणखीन 8-10 दिवसाचा तरी कमीत कमी कालावधी आहे। त्यामुळे ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते या ठिकाणी पाणी द्यायला सुरू करणार आहेत, परंतु त्यांचा प्रश्न की कोणत्या पद्धतीने द्यावं। लक्षात घ्या, आजही जमिनीमध्ये ओल आहे, परंतु ओल वरच्या 4 ते 6 इंचातली गायब झाली। मग आपल्याला जर भोयट्या पाणी देण्याचा विचार केला तर या पाण्याचं बाष्पीभवन जास्त होणार, म्हणून ही पद्धत आपल्याला परवडणार नाही। ठिबक सिंचनाचा सुद्धा आपण वापर करू शकत नाही, कारण प्रत्येकाकडे उपलब्ध नाही। अशा वेळी अशा काळी मित्रांनो आपल्याला स्प्रिंकलरचा वापर घ्यायचा आहे। आपल्याला स्प्रिंकलर आणल्यानंतर त्या स्प्रिंकलरची ओल फक्त 4 ते 6 इंच जाईल, एवढंच पाणी, एवढाच शितोडा आपल्या पिकाला द्यायचा आहे। जर आपण या पद्धतीने काम केलं तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, या असणाऱ्या पाण्यामुळे आपली आजची गरज भागेल, कमी पाण्यात काम होऊन जाईल आणि भविष्यात पाणी जोरदार जर पडलं तर त्याचा कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। पण जर आपण जमिनीच्या माध्यमातून भोयट्या पाणी दिलं तर मित्रांनो, एक तर आपलं जिथं 10 एकर व्हायचं तिथं एकर भरबी व्हायचं नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तापलेल्या भुईला जर त्या ठिकाणी अचानकपणे जास्तीत जास्त पाणी मिळालं तर मित्रांनो त्या ठिकाणी फुलांची गळ होते, पात्यांची गळ होते। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, आपण अडचणीला आमंत्रण देऊ नका आणि 100% स्प्रिंकलरच्या माध्यमातून गरज असेल तर पाणी द्या, परंतु फक्त जमिनीत वरचा पापुद्रा भिजाव, 4 ते 6 इंच ओल जाव, एवढीच आपणास विनंती। जर हा उपाय केला, या पद्धतीने जर आपण पाणी दिलं तर मित्रांनो कमी पाण्यात जास्तीत जास्त क्षेत्र भिजून आपलं 1% सुद्धा नुकसान नाही, पण 100% फायदा होईल। ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा।
सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।